मी आणि आई ऑफिसला गेल्यावर आजीला तिचा फोन मागायचा नाही. मग डोंगराव, आज काय करायचं आपण? अगं आजी, आपली कुंभमेळ्याची गोष्ट राहिली आहे ना. अरे हो, आता 13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज नावाच्या शहरात एक खूप मोठा उत्सव सुरू आहे. त्याला महाकुंभ मेळा म्हणतात. खूप पूर्वी या दिवशी समुद्र मंथनाची गोष्ट घडली होती. देव आणि राक्षस यांनी मिळून समुद्र मंथन केले आणि त्यातून अमृताचा कुंभ म्हणजे अमृताने भरलेलं भांड बाहेर आलं. पण मग देव आणि राक्षस यांच्यात त्या अमृताच्या कुंभासाठी भांडण सुरूच झालं होतं. तेव्हा भगवान विष्णूंनी तो कुंभ घेतला आणि दूर घेऊन निघाले. तेवढ्यात या अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर पडले असं म्हणतात. आणि ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. या ठिकाणांना आता तीर्थक्षेत्र म्हणतात आणि तिथे जाऊन स्नान केलं की पाप नष्ट होतात असं मानलं जातं. तेच आठवण्यासाठी लोक दर 3 वर्षांनी कुंभमेळा साजरा करतात आणि 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा असतो. पण 12 इयर्सच का? ह्याचं कारण म्हणजे गुरुग्रह, ज्याला आपण ज्युपिटर म्हणतो, त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 12 वर्ष लागतात. म्हणून गुरु, सूर्य आणि चंद्र या ग्रहांच्या विशेष जागांमुळे हा उत्सव 12 वर्षांनीच साजरा होतो. तिथे किती मजा येत असेल ना आजी. हो बाळा, महाकुंभ मेळा हा श्रद्धा, भक्ती आणि पवित्रतेचा उत्सव आहे. तिथे जाऊन स्नान केलं की मन शांत होतं आणि आपण देवाकडे आशीर्वाद मागतो. आणि बरं का, एक सांगायचं राहिलं, महाकुंभ मेळा जगातला सगळ्यात मोठा मेळा आहे.